नमस्कार। गेले काही वर्षे प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आणि आज 2 डिसेंबर 2025 रोजी नगरपरिषदा नगरपंचायतसाठी मतदान पार पडत आहे। या निवडणुकीमुळे अनेक शहरांना काही वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर त्यांचा नगरसेवक मिळणार आहे। आता आपण आतापर्यंत सर्वात हॉट राहिलेले शहर भद्रावतीचे अपडेट पाहूया। भद्रावती नगरपरिषद निवडणूक 2025 अंतर्गत विविध 14 प्रभागात 29 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष निवडीकरिता मतदान प्रक्रिया सुरू आहे। आज दुपारी 1:30 वाजेपर्यंत येथे 22.65% मतदान झाले। मतदान प्रक्रिया अत्यंत शांत आणि सुव्यवस्थित पार पडत असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी जावेद शेख यांनी नुकतीच दिली। जिल्हा परिषद मुलींची शाळा पिंक बूथ येथे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल जताडे तसेच मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी यांनी भेट देऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले। यावेळी स्थानिक प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून विविध राजकीय पक्ष कार्यकर्ते हिरिरीने जोमात आपलाच उमेदवार विजयी व्हावा याकरिता जीवाचे रान करत असताना दिसत आहे। लोकमान्य शाळेच्या आवारात लग्नासाठी निघालेल्या वराने बोहल्यावर चढण्यापूर्वी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। तसेच वयोवृद्ध अपंग यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे। तर नेहमीप्रमाणे काही प्रभागात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड असल्याने मतदाराला 1 तास उभे राहावे लागले। निवडणुकीची आज नगरपालिका निवडणूक आहे आणि आपण आज लग्नाला तुम्ही बोहल्यावर चढणार आहे आणि आपण त्याच्या आधी मतदान केलं आणि नंतर लग्न करणार आहे। काय म्हणणं सांगा? त्याच्या आधी मतदान केल्याच्या नंतरच मग लग्नाला जायचं असा विचार केला होता आणि प्रत्येक व्यक्तीने मतदान करावं अशी इच्छा आहे। आपले ते म्हणजे होणारे अर्धांगिनी कोण्या गावचे आहे? पवनार। आणि लग्न कुठे आहे दादा आपलं? वृंदावन सभागृह भद्रावतीला आहे का? भद्रावतीला। तर आपल्या अर्धांगिनीच्या मग ते वोटिंग झालेलं आहे का? नाही, ती ग्रामीण क्षेत्रामध्ये असल्याने त्यांचं वोटिंग आहे। अच्छा, ठीक है। शिक्षा का उत्सव चालू है और नगर परिषद के चुनाव है, तो आप मतदार लोग क्या आह्वान करेंगे? मैं मोहम्मद जावेद शेख, माजी नगर सेवक नगर परिषद भद्रावती। जो हमारे संविधान में जो अधिकार दिया गया है हमको मतदान करने का, वो मतदान मैं करके आ रहा हूँ। साथ में मेरी मिसेस शमा परवीन है। हम ये मतदान करके आ रहे हैं और मैं सभी भद्रावती वासियों से, सभी नागरिकों से निवेदन करूँगा, आह्वान करूँगा कि ज़्यादा से ज़्यादा मतदान करें और अपना हक बजाएं। ज्येष्ठ व वयोवृद्ध नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यास सरसावल्याचे दिसून आले आहे। सीटीव्ही न्यूज प्रतिनिधी जावेद शेख यांनी या मतदानाचा आढावा घेतला असता संविधानाने दिलेल्या हक्काची जाणीव ठेवून लोकशाही अबाधित राखण्यासाठी मतदान केलेच पाहिजे अशी प्रतिक्रिया यावेळी मतदारांनी व्यक्त केली। पाहूया आमचे प्रतिनिधी जावेद शेख यांनी केलेला हा विशेष रिपोर्ट। भद्रावती नगर परिषद निवडणूक आहे। आपण सध्या आता प्रभाग 13 मध्ये उभे आहोत आणि या ठिकाणी नगर परिषदेतर्फे आणि निवडणुकातर्फे म्हणजे प्रशासन जाहिरात तयारी सुरू झालेली आहे। तर आमच्यासोबत निवडणूक अधिकारी जताडे साहेब आपण यांना जाणून घेऊ म्हणजे आजची आपण कशा प्रकारे म्हणजे तयारी केलेली आहे आणि मतदार काय आवाहन करणार आहे। नमस्कार, मी अतुल जटाळे, निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 भद्रावती। मी आज इथं सकाळी पिंक बूथला भेट दिलेली आहे आणि भद्रावती शहरामधील 63 बूथावर सगळे आमचे टीम सज्ज आहे। मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे आणि माझं सगळ्या भद्रावती शहरातील सगळ्या नागरिकांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान करावं आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांनी भाग घ्यावा। थँक्यू। आमच्यासोबत आहे आज भद्रावतीचे मुख्याधिकारी माननीय विशाखा शेट्टी यांना आपण जाऊन आणि आज आपण इथे प्रभाग 13 मध्ये उभे आलेलो आहोत आणि आमच्यासोबत आहे मुख्याधिकारी विशाखा शेट्टी। आपण यांना जाणून काय यांच्या म्हणजे ते कशा प्रकारचा यांनी प्रशासन म्हणजे जे तयारी केली आहे। नमस्कार, मी विशाखा शेळके, मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भद्रावती। सार्वत्रिक निवडणूक भद्रावती नगर परिषद आज दिनांक 2 डिसेंबर 2025 आज मतदानाचा दिवस आहे। मी सर्व भद्रावतीकरांना आपल्या शहरासाठी मत टाकण्यासाठी आवाहन करते। सर्वांनी जास्तीत जास्त या मतदान उत्सवात सहभागी व्हावे आणि आपल्या स्वच्छ सुंदर भद्रावतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान रूपी दान करून आपल्या शहराच्या विकासात हातभार लावावा अशी अपेक्षा करते। आज आपण हे प्रभाग 13चे पिंक बूथ केलेले आहे। जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा आज या आपल्या केंद्रावर
सर्व महिला अधिकारी आहेत, ती पोलिंग प्रिसाइडिंग ऑफिसर असो या बाकीच्या 3 पोलिंग ऑफिसर असो, या सर्व महिला आहेत. तसेच आपले पोलीस शिपाई देखील महिला आहेत. हा आपण पूर्ण पिंक बूथ महिलांसाठी राखीव केलेला आहे. इथे आपण ज्या आपल्या महिला मतदार येतील त्यांसाठी देखील आपण सुविधा केलेल्या आहेत. तरी मी सर्व भद्रावतीकरांना परत आवाहन करते की आपण या मतदान रूपी उत्सवात सहभागी व्हावे. धन्यवाद. सध्या आम्ही भद्रावती नगरपालिकेच्या क्षेत्रात आणि इथे प्रभाकर मग आतमध्ये उभे आहोत आणि लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. इथे मतदान रूपी सर्व मतदार लोक आपले हक बजावत आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत अनिल धानोरकर यांना आपण जाणून घेऊ की आपण मतदान काय आव्हान करणार. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये आपल्याला माहीत आहे की जो लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो तो 5 वर्ष आपल्यासाठी काम करणार आहे. मग योग्य उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे आणि कोणीही नागरिकांनी कोणत्याही काही भूलथापाला बळी न पडता स्वइच्छेने मतदान केलेलं पाहिजे. आणि काही लोक जे प्रलोभन देतात त्यासुद्धा प्रलोभनाच्या दूर राहिलं पाहिजे, कारण 5 वर्ष आपल्याला त्यांच्याकडून कामं करून घ्यायचे. म्हणून योग्य त्या उमेदवाराला ना जात ना पात पाहून जो माणूस योग्य आणि काम करणारा आहे त्यालाच मतदान केलं पाहिजे. धन्यवाद. जनतेला एकच आव्हान आहे, ही लढाई असत्याविरुद्ध सत्याची आहे. ही लढाई गद्दाराविरुद्ध निष्ठेची आहे. त्यामुळे मी जनतेची 15 वर्ष सेवाच केली आणि भविष्यातही मला जनतेची सेवाच करायची. तर गद्दारांना गाडून निष्ठावंतांना जनतेने मतं द्यावे आणि माझ्यासारख्या एक सामान्य कुटुंबातील व्यक्तीला पुन्हा 5 वर्ष नगराध्यक्षपदावर निवडून आणून सेवा करण्याची संधी द्यावी, हेच मी इथे आव्हान करतो. नमस्कार, मी फयाज रियाज शेख. मी सर्व प्रभाग क्रमांक 13च्या सर्व मतदारांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा. थांबजा निसाब नामर काय नाव आपला? प्रभाकर किसन वाणे, सेवानिवृत्त कर्मचारी. मी सेवेत होतो आणि मी नगरपालिकेचे सेवा करण्याकरता उमेदवार म्हणून उभे राहतो. तरी मला सर्व मतदाराला काय आव्हान करणार आपण? मतदाराला काय आव्हान करणार आहे? मतदाराला आवाहन करणार आहे, नागरिकांच्या जे मतदारांचे जे आहे आवश्यक बाब आपल्या आरोग्याचे कार्य करणे, आरोग्याची साफसफाई, नगरपरिषद साफसफाई, नाल्याचे बांधकाम, त्याच्यासाठी. वैशाली अतुल सहारे, पब्लिक काकडे. सगळ्यांना सांगू इच्छिते, आज दिनांक 2 रोजी सार्वत्रिक निवडणूक चालू आहे. तर सर्वांना सांगते की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा. सगळ्यांनी आवर्जून मतदान करावं आणि कमळालाच मत करा.